आहे मॉडेल कॉलनीमध्ये जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीरपणे विकल्याप्रकरणी जैन समाज आक्रमक झालाय आणि जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीने आज पुण्यामध्ये जैन समाजाचं आंदोलन पाहायला मिळते। हजारांच्या संख्येने जैन बांधव उपस्थित आहेत। थेट जाऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडे। रेवती, अतिशय मोठ्या संख्येने जे जैन बांधव आहेत ते एकत्रित जमलेले पाहायला मिळतात आणि त्यांची मागणी सुद्धा अशी आहे की ही परस्पर कशी काय विकली गेलेली आहे जमीन, काय अधिक माहिती? खरं तर आता तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आपण बघू शकतोय की जैन समाज जो एक शांतप्रिय समाज आहे तो आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि त्याचं कारण पण तेवढंच गंभीर आहे। आपण जाणून घेऊयात नेमका तो ज्या समस्येमुळे हे सगळे बांधव रस्त्यावरती होते ते नेमकं काय आहे। काय सांगाल नेमकं काय झालेलं आहे आणि कशामुळे एवढ्या हजारोच्या संख्येने आज इथे सगळे मोर्चा धडकवत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे? 1958 ची पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे HND जैन बोर्डिंग, जिथं मंदिर सुद्धा आहे आणि तिथं 250 विद्यार्थी आता राहतात आणि ही 3 एकरची जागा आहे पुण्यातील सर्वात मध्यवर्ती भागात आणि महत्त्वाच्या भागात। इथं ह्यांनी काय केलंय, कुंपणाने शेत खाल्लंय। आमच्या जे ट्रस्टी आहेत तर त्या ट्रस्टींनी ही पूर्ण प्रॉपर्टी जागा जी आहे बिल्डर असेल, धर्मादाय आयुक्त असेल, अजून वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सरकारी त्यांच्यासोबत मिळून यांनी हा पूर्ण बेकायदेशीररित्या व्यवहार केलेला आहे। आम्ही मागच्या 5 महिन्यापासून सर्व प्रक्रिया पूर्ण करत होतो, पूर्ण डॉक्युमेंट्स घेत होतो। शेवटी जे जे हातात लागले ते सर्व धक्कादायक आहे। एका दिवसात लोन पास होतो, एका दिवसात सेल होते, लोन डिस्बर्समेंट होतो आणि मंदिरासहित ती पूर्ण जागा गहाण ठेवली जाते। यासाठी पूर्ण समाज म्हणजे फक्त जैन समाज नाही परंतु शहरातील जेवढे मॅक्सिमम लोक याच्या सर्व सहभागी झालेले आहेत। एकीकडे आपण बघतोय विद्यार्थ्यांना जागा नाही आहे राहायला, हॉस्टेलची जागा अपुरी पडते, कमी पडते आणि इथं हे सरसकट 3 एकर जागा जी आहे ती विकतायत। तर यासाठी आम्ही हायकोर्टात सुद्धा पिटिशन दाखल केलेलं आहे, ज्याची आम्हाला पुढची सुनावणी जी ती 13 नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे। प्रज्ञा, आपण बघतोय की हजारोच्या संख्येने खरं तर आज इकडे हे जैन बांधव ते जमलेले आहेत। आपण काही अजून जैन बांधवांची समाज को धोखे में रख के ये जगह बेची जा रही है, समाज को धोखे में रख के ये जगह बेची जा रही है। जिस तरीके से बताया गया था समाज को कि इसका हम इसको बच्चों के छात्रावास बनाएंगे, मंदिर भी बनाएंगे, लेकिन जो सेल डीड में लिखा है वो गलत तरीके से भ्रमित किया है समाज के। जैन समाज के साथ ट्रस्टियों ने खुद धोखा किया है, जबकि वो सारे के सारे दिगंबर जैन ही थे सारे के सारे। जैन समाज को धोखे में रखकर इन्होंने एक बड़े बिल्डर को जमीन बेच के बहुत सारा धन कमाने की कोशिश करी और जैन समाज को धोखे में रखा है। ये गलत है और जो धोखे में रखा, जब समाज को पता चला इसके बारे में कि एक गलत तरीके से बेच रहे हैं, गलत तरीके से सेल डीड कर रहे हैं, उसी के विरोध में आज पूरी सकल जैन समाज का विरोध पूरे भारत का भी, पूरे भारत के अगर अभी भी नहीं सुधरे तो पूरे भारत का विरोध होगा। नक्कीच। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब रेवती की हे सगळं घडत असताना ह्या लोकांच्या लक्षात आलं नाही का, त्या लोकांना गाफील कसं काय ठेवलं गेलं इतका मोठा व्यवहार होत असताना? या संदर्भातले सुद्धा अपडेट घ्यायचे। मात्र रेवती, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय जैन समाजाच्या वतीनं हा भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला आहे। पुण्यामध्ये हे दृश्य आपण पाहत होतो। तुर्तास इथे घेतो एक छोटासा ब्रेक, पाहत राहा NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।